नमस्कार मित्रांनो, मी आत्ता तुम्हाला जे काही सांगायला जाणार आहे ते मी योग्य प्रकारे तुम्हाला सांगू शकेन की नाही याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही आहे, कारण हे तांत्रिकदृष्ट्या अतिशय क्लिष्ट आहे. आपल्याला आठवत असेल काही दिवसापूर्वी रिपब्लिक आणि अन्य TV चॅनलनी टॉम कूपर या ऑस्ट्रिया व्हिएन्ना ज्याची राजधानी आहे त्या ऑस्ट्रिया या देशातला एक हवाई युद्धातला जागतिक ख्यातीचा एक संशोधक आहे. त्याची मुलाखत 10-15 मिनिटाची सगळ्यांनी टाइम्स नाऊ, रिपब्लिक, CNN न्यूज 18 वगैरे दाखवली होती. मला असं वाटलं की हा भारतीय प्रचारतंत्राचा एक भाग असावा आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, कारण एक भारताचा नॅरेटिव्ह भारतीय लोकांपर्यंत पोचणं आणि तो गोऱ्या लोकांकडनं पोचला तर आपल्या लोकांना अधिक विश्वास वाटतो, म्हणून कदाचित केलं गेलं असेल. टॉम कूपर अतिशय मुद्देसूद बोलत होता, अरे तुरे करतोय, कारण आपण परदेशी लोकांना काही आवजाव करत नाही. पण आज सकाळी मी बरखा दत्त हिनी टॉम कूपरची घेतलेली मुलाखत बघितली. तुम्ही पण जरूर बघा. मोजो स्टोरी म्हणून काहीतरी तुमचं वेबसाईट आहे, यूट्यूब चॅनल आहे. आणि ते जर कळलं नाही, ती मुलाखतीतलं सार मी तुम्हाला मराठीत सांगायचा प्रयत्न करत आहे, पण ते जर कळलं नाही तर त्या टॉम कूपरचे 2 ब्लॉग आहेत आणि त्या ब्लॉगची लिंक मी देत आहे. इंडिया पाकिस्तान ॲडिशनल डिटेल्स पार्ट 1 पार्ट 2 सबस्टॅक म्हणून म्हणतात त्याला. त्या ठिकाणी हे आहे, त्याला प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि ते वाचल्यावर असे डोळे माझे खाडकन उघडले, लख्ख प्रकाश पडला की जे भारतीय सैन्याने केलं आहे ते अद्भुत का आहे, असामान्य का आहे, त्याचा प्रत्यय या लेखातनं येतो. आत्तापर्यंत मी अनेक विश्लेषण ऐकली होती, पण हा जो त्यातला म्हणजे त्यांनी थोड्याफार फरकाने असं सांगितलं, पण हा जो मुद्दा होता तो इतका अप्रतिम आहे आणि त्यामुळे माझा जर व्हिडिओ कळला नाही तर ज्या लिंक देतोय त्या वाचा, इंग्रजीत आहेत पण अतिशय उत्कृष्ट असं आहे. त्यांनी टॉम कूपरनी सुरुवात अशी केली आहे की जेव्हा या युद्धाला सुरुवात झाली 7 मेला, तेव्हा जागतिक माध्यमांनी, त्याच्यात मुख्यतः पाकिस्तानी माध्यमं, अरब जगातील माध्यमं, अल जझीरा वगैरे आणि चीनच्या समर्थनाखाली असलेली माध्यमं आणि काही पाश्चिमात्य माध्यमांनी, आणि मी म्हटलं ना पाश्चिमात्य माध्यमात सगळ्यांमध्ये जे भारताचे करस्पॉन्डंट वगैरे ते एकतर मुख्यतः पाकिस्तानी किंवा काश्मीरी फुटीरतावादी आहेत किंवा मग आपल्याकडचे डावे उदारमतवादी कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक आहेत. त्यांनी हा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला की हे युद्ध भारताने सुरू केलं, काही गरज नव्हती. पहलगामचा हल्ला झाला तर त्याचे पुरावे पाकिस्तान मागत होता, सहकार्य करायची तयारी दाखवत होता आणि भारताने ही उगाचच युद्धखोरी सुरू केलेली आहे असा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला. भारताने त्याचा काउंटर नॅरेटिव्ह तयार करायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला अडचण अशी झाली की या सगळ्या पाश्चिमात्य माध्यमांनी हे सगळं असरं पसरवायला सुरुवात केली की भारताने आक्रमकपणा दाखवला, पण त्यांची 5 विमानं पाडली गेली, 6 विमानं पाडली गेली आणि भारताने काही त्याला दुजोरा दिला नाही. त्याच्यामागे भारताची भूमिका होती की जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी तपशील जाहीर करणं हे काही योग्य ठरत नाही, कारण शत्रूला आपलं अस्तित्व आणि या सगळ्या गोष्टी कळता कामा नयेत ही त्याच्यामागची भूमिका असते. परंतु याच्यामध्ये त्यांचा अंदाज आहे, मी जसे म्हटलं की भारताची अधिकृत भूमिका आहे की किती पडले काय पडले ते आम्ही सांगणार नाही. सगळे पायलट सुरक्षित आहेत आणि जे लक्ष्य त्यांना उद्दिष्ट दिली होती ती पूर्ण केली. पण या टॉम कूपरच्या अंदाजानुसार एक कन्फर्म हिटमध्ये एक रफाल सिरियल नंबर BS001 हे एक विमान पडलं असू शकतं, एक मिराज 2000 आणि एक MiG-29 ही 3 विमानं त्यातले त्यात पडली असू शकतात. पाकिस्तानची विमानं पडली, पाकिस्तान त्याबाबत सांगत नाही आहे, पण एक कन्फर्म सोर्सेसच्यानुसार पाकिस्तानचं JF-17C हे विमान पडलं. जास्ती पडली असतील, पण त्याच्यात पुढे प्रश्न टॉम कूपर असं विचारतात की तुमचं विमान पडलं हे महत्त्वाचं आहे का शत्रूचे सगळे तळ उद्ध्वस्त झाले? हे काही विमान स्पर्धा नाही आहे. तुमची जी उद्दिष्ट आहेत आणि त्यातले काही तळ पाकिस्तानात आहेत, काही पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत
आणि ते अचूक लक्षवेध करून ते फोडणं, उद्ध्वस्त करणं, जरी ती छताला छोटी भोकं दिसत असली तरी त्यातनं झालेलं नुकसान हे जबरदस्त आहे. उगाचच बेचिराग करून काही साध्य होत नाही. नेमक्या गंडस्थळावर आघात करणं हत्तीच्या महत्त्वाचं असतं आणि ते साध्य झालं. आणि त्याचे सगळे फोटो आणि एक ORFचा लेख त्यांनी शेअर केलेला आहे ऑपरेशन सिंदूरबद्दलचा. त्याच्यात सगळे नकाशे, फोटो, व्हिडिओ, पूर्वी नंतर हे सगळं दिलेलं आहे, अवश्य बघा. टॉम कुपर याच्यामध्ये म्हणतात की हे जे झालं सगळं ते म्हणजे बुद्धिबळाचा सामना होता, ज्याच्यामध्ये जी बाजू विजयी ठरली तिचे जास्त प्यादी आणि हत्ती घोडे कदाचित मारले गेले, पण अवघ्या 10 खेळीनंतर 10व्या मूला, म्हणजे ही मॅच खरी तर 40 मूपर्यंत जाईल असं वाटलं होतं, पण 10व्या खेळीमध्ये प्रतिस्पर्धी आहे त्याचा वजीर पूर्णपणे जखडून ठेवला, त्याला हलता येईन असं झालं. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण इतक्या वेगवान हालचाली आणि इतक्या नेमकेपणाने कारवाई आत्तापर्यंतच्या केवळ भारताच्या इतिहासात नाही तर जगाच्या इतिहासात अशा प्रकारची कारवाई विरळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी टॉम कुपरचं म्हणणं सांगतोय, माझं म्हणणं सांगत नाही आहे. आणि ते का त्याचं आणि ते कशा प्रकारे त्यांनी शोधून काढलं, कारण यांचं एक ॲनालिसिसचं काम आहे. उपग्रहाची जी चित्र दिसतात ती चित्र बघून त्याच्यावरनं काय झालं, जी चॅटर सोशल मीडियामध्ये काय ट्रेंड आहे, कोण काय बोलतंय ह्याचा त्याला आधार देऊन जिओ लोकेशन वगैरे सगळ्याचा वापर करून ते एक चित्र तयार करतात आणि हे चित्र बऱ्यापैकी अचूक असतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की भारताची एक IADS इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे एक एकात्मिक हवाई हल्ले प्रतिरोधक यंत्रणा भारताने 1990च्या दशकापासून विकसित करायला सुरुवात केलेली होती. याच्यामध्ये भारताचे स्वतःचे आकाश मिसाईल्स आहेत, इस्रायलचे बराक मिसाईल्स आहेत, आता त्याच्यामध्ये S-400 आहेत, म्हणजे वेगवेगळे स्तर. आणि त्याच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरचा फोटो टाकलेला आहे आणि त्याच्यातली महिलांची संख्या बघा लक्षणीय आहे. म्हणजे आज हे युद्ध आहे एका प्रकारे व्हिडिओ गेम खेळल्यासारखं. तुमच्या एकाच वेळेला तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारचा डेटा प्रोसेस करू शकता आणि निर्णय घेऊ शकता आणि काय त्याच्यावर हे युद्ध अवलंबून आहे. आणि याच्यात स्त्री पुरुष समानता, त्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये लोकांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले आहेत, पण महिलांची संख्या बघा. आणि भारताची ही यंत्रणा आहे पण आत्तापर्यंत तिची दखल घेतली नव्हती, पण या युद्धामध्ये ही यंत्रणा पैकीच्या पैकी गुण मिळवून उत्तीर्ण झाली. पाकिस्तानचे नाही म्हणायला एखाद दोन रॉकेट्स इकडे तिकडे मिसाईल्स भारतात कोसळले, आदळले, पण जेवढे शेकड्यांनी त्यांनी ड्रोन्स, आणि त्यांनी काय केलेलं की जे डल ड्रोन्स असतात, डल ड्रोन्स म्हणजे मंदपणे हळू वेगाने येणार, म्हणजे तुम्हाला वाटतं की याच्यात काही गंभीर काही नाही आहे, फक्त कॅमेरा आहे, आणि त्याच्या मागून ते अटॅक ड्रोन्स पाठवतात म्हणजे शत्रूला गाफील ठेवायला, आणि त्याच्यातनं तुम्हाला नुकसान होऊ शकतं. हे सगळेच्या सगळे ड्रोन्स भारताने जवळपास सगळेच्या सगळे ड्रोन यशस्वीरित्या हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केले. जसे ड्रोन होते तसे फतेह-1 मिसाईल्सही होते, तसे त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षेपणास्त्रही पाकिस्ताननी वापरली होती. हे सगळ्याचा हल्ला भारताने परतून लावलेला आहे. त्याची तुलना जर करायची झाली तर इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध झालं, इराणनी शेकडो ड्रोन्स आणि हे इस्रायलवर सोडलं, त्याच्याशी याची तुलना करता येऊ शकेल असं टॉम कुपर यांचं म्हणणं आहे. मग हे झाल्यावर भारताचं जे उद्दिष्ट होतं, म्हणून म्हटलं की उगाच बेचिराग करायचं आणि वाटेल तिथे बॉम्बफेक करायची आणि स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन करायचं, हे उद्देश नव्हतं. भारताचं उद्दिष्ट अतिशय स्पष्ट होतं. पहिलं उद्दिष्ट म्हणजे पाकिस्तानची IADS इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टीम, आणि पाकिस्तानची इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टीम जगातल्या सर्वोत्तम सिस्टीमपैकी, कारण स्वतःची नाहीच आहे ती, अमेरिकेकडनं काही गोष्टी मिळालेल्या आहेत, चीनकडनं काही गोष्टी मिळालेल्या आहेत, तुर्कीने त्याचं इंटिग्रेशनचं काम केलेलं आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणा असते. ही यंत्रणा अतिशय सक्षम असते. जगातली सगळ्यात अत्याधुनिक नसली तरी अशा प्रकारचे हल्ले परतवून लावायला ती अतिशय सक्षम असते. पण पाकिस्तानकडे तांत्रिकदृष्ट्या सरस हार्डवेअर असूनही ते पहिल्याच रात्री उघडं पडलं, आणि ते करायला भारताने असं ठरवलं की पाकिस्तानच्या नेमक्या गंडस्थळावर मारा करायचा. आणि दुसरं उद्दिष्ट त्याच्यामध्ये होतं की पाकिस्तानच्या हवाई दलाला, वायुदलाला, ज्याला इंटरनॅशनल बॉर्डर म्हणतात, तिथे फिरकून द्यायचं नाही. म्हणजे काय करायचं तर हे जे सगळे रडार्स आणि
ही जी सगळी सिस्टीम असते की ज्याच्यावर तुम्हाला दिसतं की कुठला ड्रोन हल्ला होतोय, मिसाईल हल्ला होतोय, विमान येतंय, क्षेपणास्त्र होतंय, ही व्यवस्था, ह्यातले रडार काही उद्ध्वस्त करायचे आणि ते रडार आपण नेमकेपणाने उद्ध्वस्त केले. ते झाल्यावर पाकिस्तान आंधळा झाला म्हणजे सीमेजवळ काय होतंय, भारताचा हल्ला होतोय, भारत क्षेपणास्त्र मारा करतोय का विमान मारा करतोय, काही कळेन असं झालं. आणि जेव्हा तुम्हाला हे कळेन असं होतं तेव्हा शत्रूचा हल्ला झाला की तुम्ही त्याच्या विरुद्ध मिसाईल लागू शकत नाही, विमानं हवेत सोडू शकत नाही, कारण शत्रू चाल करून येतोय हेच तुम्हाला दिसू शकत नाही. आणि त्यामुळे हे जे 2 रडार आणि IADSचे जे कमांड अँड कंट्रोल सेंटर फोडले, हे त्यांच्या दृष्टीने या युद्धातला एक एक्का म्हणता येईल, पहिला एक्का हा होता. इथे पाकिस्तानला आंधळेपणा आला आणि तो आंधळेपणा आल्यावर पाकिस्ताननी काय केलं, हे आपली जी सगळी विमानं आणि क्षेपणास्त्र वगैरे जी सीमेच्या जवळ होती की जी भारतावर हल्ला करायला, ज्याला फ्रंटियर फोर्स म्हणतात, त्याचा वापर केला जाणार होता, ते त्यांनी आपल्या मागच्या सीमेपासून दूरच्या तळांवर हलवायला सुरुवात केली. भारत नेमकी याचीच वाट बघत होता. म्हणजे भारताला जो हल्ला करायचा होता, खरा हल्ला होता, तो सीमेच्या पाठी आतमध्ये पाकिस्तानमध्ये रावळपिंडीजवळ, कराचीजवळ, इस्लामाबादजवळ जे तळ होते त्यांच्यावर हल्ला करायचा होता. पण शत्रूचं सामान, शस्त्रास्त्र, विमानं, ड्रोन्स तिथे न्यायची वाट बघत भारत त्याची वाट बघत होता अर्थात. आणि ते करायला तुम्हाला संधी हवी होती. ती संधी पाकिस्ताननी निर्माण करून दिली. पाकिस्ताननी जी धमकी वगैरे दिली आणि मग त्याच्यासाठी JD व्हान्स यांनी मोदींना फोन केला की बघा पाकिस्तान हे एस्कलेट करणार आहे आणि म्हणजे थोडक्यात अण्वस्त्रांचा हल्ला वगैरे अशा प्रकारची लगेच त्यांची बडबड सुरू होते. आणि मग हे युद्ध आवाक्याबाहेर जाईल, नियंत्रणाबाहेर जाईल, मग तुम्ही काय करणार. आणि त्यामुळे तुम्ही काही सुचवाल का की शांतता निर्माण करण्यासाठी, एक पाऊल मागे येण्यासाठी. आणि तेव्हा मोदींनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं ते करा, पाकिस्तानला करायचं ते करा. त्यांनी जर अशा प्रकारची आगळी केली तर आम्ही त्यांना असा धडा शिकवू, अशी अद्दल घडवू की जन्मभर लक्षात राहील. आणि मग ते झाल्यावर त्या मध्यरात्री पाकिस्ताननी खूप मोठा मिसाईलचा मारा केला. त्याच्यामध्ये भारतातल्या प्रार्थनास्थळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या दिशेने फतेह 2 मिसाईल त्यांनी लॉन्च केलं. S-400च्या बेसवर हल्ला करायचा प्रयत्न केला. भारताच्या हवाई तळांवर हल्ले करायचा प्रयत्न केला. हे सगळेच्या सगळे हल्ले भारताने परतवून लावले. आणि हे सगळं करताना मग भारताने ज्या पाकिस्तानचे एअर बेसेस होते, जे मागे होते सीमेपासनं, आणि जिथे त्यांनी आपलं ॲडव्हान्स वेपनरी तिथे हलवून ठेवली होती, तिथे बरोबर लक्षवेध केला. हे करण्यासाठी जो इंटेलिजन्स लागतो, कुठे हल्ला करायचा, नेमका कुठल्या पॉईंटला हल्ला करायचा. तुमच्यापैकी काही जणांना अनेकांना वाटलं की काय भारताने हे केलं, शरणागती पत्करली, युद्धविराम केला, काही गरज होती का, मोदींना नोबेल प्राईज मिळवायचे वेध लागलेत वगैरे वगैरे वगैरे. पण मित्रांनो लक्षात घ्या, ही हवाई हल्ले विरोधी यंत्रणा आहे, ती भेदणं अवघड नसतं. आणि ती मागची जी यंत्रणा होती ती अधिक सक्षम होती. आणि त्यामुळे मग भारताने काय करायचं ठरवलं तर नेमक्या अशा ठिकाणी हल्ले करायचे की ज्याच्यामध्ये पाकिस्तानला सावरायला वेळ मिळाला नाही पाहिजे. म्हणजे एका रनवेवर हल्ला केला की जिथे 2 रनवे एकमेकांना मिळतात तिथेच बरोबर हल्ला केला, त्यामुळे दोन्ही रनवे ऑपरेशनल उरले नाहीत. आणि मग याच्यामध्ये जो किराणा हिल्सचा विषय आहे त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या टॉम कुपरनी ते सविस्तर सांगितलं की किराणा हिल्समध्ये जो भारताने हल्ला केला आणि भारताने ते नकारलं आहे, त्याच्याबद्दल काही पुष्टी केलेली नाही आहे. IAEAने सांगितलं रेडिएशन झालेलं नाही आहे. पण टॉम कुपरचं म्हणणं आहे की हे जे तळ असतात, म्हणजे जे जमिनीखाली खूप खोलवर असतात आणि ते उद्ध्वस्त करणं शक्य नसतं, पण त्या तळांचे दरवाजे असतात, ते दरवाजेही अतिशय भक्कम कॉन्क्रीट आणि पोलादी दरवाजे असतात. आणि या दरवाज्यांवर जर हल्ला केला, हे दरवाजेच जर बिघडले, दरवाजेच जर तिथे दरवाजा बंद झाला, तर आतमध्ये तळघरातलं जे काही तुम्हाला तुमची अण्वस्त्र आहेत, म्हणजे त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की तिथे ती अण्वस्त्रांचा स्टॉक पाईल होता, त्याच्याजवळ मिसाईलचा स्टॉक पाईल होता. म्हणजे अण्वस्त्र जर हल्ला करायचा असेल तर काही अण्वस्त्र काही हातात घेऊन पाठवू शकत नाही, ते अण्वस्त्र मिसाईलवर लोड केलं जातं. ती मिसाईल विमानाद्वारे भारताविरुद्ध डागली जाते आणि त्याच्यामुळे तो एअरबेसही पाहिजे, तिथे मिसाईलचा स्टॉकही पाहिजे, जे अण्वस्त्र वाहू शकतील, आणि अण्वस्त्रही पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिजेत. आणि त्यामुळे हा जो किराणा हिल्सचा भाग आहे त्याच्यातले जो नेमकेपणाने एअर स्ट्राईक केला त्याचं विश्लेषण, त्याचे सगळे फोटो, आणि त्या फोटोमध्ये F-16
नष्ट झाल्याचं एक चित्र त्याच्यात दिसतंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी फोटो सकट, सॅटेलाईट इमेज सकट मांडण्याचं काम टॉम कूपर यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे नुसता दरवाजा जरी उद्ध्वस्त केला, कारण लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्याच्या सगळ्या एअर डिफेन्स सिस्टीम काय पाकिस्तानच्या उद्ध्वस्त करू शकलो नाही, ते करणंही शक्य नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे अशा प्रकारचं युद्धच जगात झालेलं नाही की अशा तुल्यबळ, म्हणजे मी पाकिस्तानला तुल्यबळ अशासाठी म्हणतोय कारण हार्डवेअरच्या बाबतीत त्यांना अमेरिका, चीन, तुर्कीकडनं अतिशय आधुनिक साहित्य मिळालेलं आहे आणि त्यामुळे हार्डवेअरच्या बाबतीत तुल्यबळ आहे. पण याच्यात फायदा कुठे झाला? आत्तापर्यंत पाकिस्तानच्या या एअरबेसच्या अधिकाऱ्यांनी आपले फोटो वगैरे सोशल मीडियावर टाकले होते. आता भारताने ज्याला ऑसिंट म्हणतात, ओपन सोर्स इंटेलिजन्स, म्हणजे जो तुम्ही आम्ही जे फेसबुकवर, ट्विटरवर इकडे तिकडे शेअर करतो त्याच्यातनं माहिती काढायचं जे काम आहे ते भारताने वापरलं की नाही हे त्याला माहिती नाही. पण त्याच्यामुळे पाकिस्ताननी स्वतःची लोकेशन्स की कुठे कोणता तळ आहे हे उघड केलं आणि ती भारताने आपल्या हल्ल्यासाठी वापरलं. म्हणजे किराणा हिल्सवर जो हल्ला झाला त्याच्यातनं अण्वस्त्रांना बहुधा काही झालं नाही आहे, क्षेपणास्त्रांना फार नुकसान झालेलं नाही आहे. पण ते समजा आता त्यांना ती अण्वस्त्र बाहेर काढायची आहेत तर तिथे त्यांना मोठी मशीन्स लावून ते त्याचे जे दरवाजे बुजलेत ते उघडणं, त्यातलं कॉन्क्रीटचं आहे ते कापणं, नवीन दरवाजे तयार करणं आणि हे सगळं करत असताना भारतीय उपग्रह, आणि मला खात्री आहे की इतर देशांचे उपग्रह आकाशात घिरट्या घालत असतील आणि त्यामुळे ते काय करतायत या सगळ्या गोष्टी कट टू कट रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. आणि मग पाकिस्तानची भाषा बदलली. म्हणजे पहिले त्यांची भाषा 8 तारखेलाच बदलायला लागली. 8 तारखेला त्यांनी हल्ला पहिला फेल गेला तेव्हा त्यांनी ढोल वाजवणं सुरू केलं, नगारा वाजवणं सुरू केलं की अमेरिका आमच्याबरोबर आहे, आखाती देश आमच्याबरोबर आहे, तुर्की बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्याच दिवशी भारताचे सगळी 5 विमानं वगैरे सगळं पाडली होती तर अशा प्रकारे छाती पिटून घ्यायची. म्हणजे त्यांनी थोडक्यात संजय राऊतगिरी सुरू केली पाकिस्ताननी. ती का गरज होती? माणूस अशा प्रकारे छाती पिटतो जेव्हा तो मनातनं घाबरलेला असतो आणि त्याच्यातनंच यांना लक्षात आलं की काहीतरी पाकिस्तानमध्ये बदललेलं आहे. आणि दुसरी जी सूचना मिळाली ती याच्यातनं मिळाली आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानचं झालेलं जे नुकसान आहे ते जबरदस्त आहे आणि भारताने ही जी रणनीती वापरली. लक्षात घ्या मित्रांनो, समजा तुम्हाला एखाद्या देशाचे एअरबेस उद्ध्वस्त करायचे असतील तर तिथे 100हून जास्त 50 ते 100 हवाई हल्ले त्या एअरबेसवर करावे लागतात आणि त्या एअरबेस देशातल्या सगळ्यात सुरक्षित ठिकाणांपैकी आहे आणि त्यामुळे 50 ते 100 हल्ले करून एअरबेस उद्ध्वस्त करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून भारताने तो विचारच केला नाही की 100 हल्ले करायचे कशाला, एकच हल्ला करायचा, तो असा करायचा की ते 5-10 दिवस घरंगळले पाहिजेत. म्हणजे जरी त्यांच्याकडे अण्वस्त्र असली, जरी त्यांच्याकडे विमान असली, जरी त्यांच्याकडे क्षेपणास्त्र असली तरी ती आणि वापरायला तुमच्याकडे एकतर हे असेंबल करायची यंत्रणा त्यांची तोडली आणि दुसरी गोष्ट सीमेजवळ त्यांना आंधळेपण आल्यामुळे, एअर डिफेन्स सिस्टीमच त्यांची गेल्यामुळे, रडार गेल्यामुळे हल्ला करायचा तर कसा करायचा, कुठे करायचा हे त्यांच्या ही व्यवस्था तुटली आणि मग पाकिस्तानचा धीर खचला. त्याच्यात त्यांनी पुढे याचाही सविस्तर खुलासा केलेला आहे की भारताने हा युद्धविराम, सशस्त्र विराम, संघर्ष विराम का केला. आणि त्यांचं म्हणणं आणि ते अतिशय योग्य आहे की 25 कोटी लोकांना उरावर घ्यायची काही गरज नाही आहे. पाकिस्तान ही एक घरंगळलेली व्यवस्था आहे. जर पाकिस्तान आणि भारत युद्ध झालं आणि त्याच्यात अशा प्रकारचं काही गोष्ट झाली, जोपर्यंत शत्रूला भीती आहे की त्याच्या गंडस्थळावर आघात होऊ शकतो आणि त्याची अवस्था वाईट होऊ शकते, ती भीती युद्ध टाळण्याचं काम करते. जेव्हा ती भीती नष्ट होते तेव्हा मग तो वेड्या वाकड्या पद्धतीने लढू लागतो आणि अशा प्रकारे मग जी संकट निर्माण होतात ते त्याला प्रतिकार करणं अवघड आहे. आणि त्यामुळे भारताने जो आघात केलेला आहे त्याची चर्चा भारत फारशी करत नसला, एवढ्या छाती पिटून करत नसला तरी जे संरक्षण क्षेत्रातले ॲनालिस्ट आहेत, विश्लेषक आहेत, त्यांना याचं महत्त्व कळलेलं आहे. माझ्या या प्रयत्नातनं तुम्हाला काय कळलं मला कल्पना नाही, पण ज्यांना या सगळ्यात रस असेल त्यांनी कृपया टॉम कूपरचा ब्लॉग वाचावा. ज्यांना इंग्रजी समजतं त्यांनी त्यांची मुलाखत बरखादत बरोबर आहे ती पाहावी. अतिशय सुरेख आहे आणि नेमकं काय झालं आहे याची कल्पना आपल्याला त्याच्यामुळे येणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.